घेतलेला आहे आणि त्या करत आहात. त्याकरता माझ्या अडबंगणा संस्थांच्या वतीने मनापासून ताईला धन्यवाद देतो. असंच कार्य ताईंच्या हाताने घडत राहो ही सद्गुरू नारायणगिरी बाबांच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल या ठिकाणी हरिभक्ती पारायण बजरंग नगर नारायणगिरी बाबा आश्रमाचे सर्व भक्त परिवार आलेले, पण त्यामध्ये आमचे आदरणीय हरिभक्ती पारायण कथाकार कीर्तनकार श्री हरिभक्ती पारायण प्रेम मूर्ती संजय बाबा साठे महाराज यांना मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही हसल्या का? ते जवळचे म्हणून का? ते मी वरती गेलो, पूजा करत होत्या आणि त्या म्हणाल्या या महामंडलेश्वरी 1008 संजय बाबाला. मी म्हटलं ही पदवी दिलीच कधी? ते म्हणे महाराज तुमच्या संन्यासातली नाही, ते आमच्या एरियातली. म्हटलं धन्यवाद. म्हणजे एरियातही अशा पदव्या आहे, इथं आल्यावर कळालं महाराज बरं काय. आमचे संजय महाराज साठे काका यांना धन्यवाद. आदरणीय महाराज काय सुंदर चाल म्हटले. वा वा. ताई महाराजांचं नाव खूप सुंदर चाल म्हणाले ना. सचिन महाराज नाव सांगा ना. आता तुम्हीच सांगा, आपण दाखवून घेऊ. दोघांचे, एक सचिन महाराज, दुसरे किरण महाराज. आहा, सचिन महाराजांचे किरण इकडं पडले त्यामुळे विश्वनाथ भेटले. धन्यवाद तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. क्या बात आहे. काय महाराज आणले तरी तुम्ही. धन्यवाद आहे तुम्हाला. सचिन महाराजांचे किरण पडल्यामुळे विश्वनाथाची कृपा झाली. यापेक्षा काय पाहिजे. इकडं श्री सोपन महाराज हरिभक्ती पारायण आहे. देवदास महाराज, कैलास महाराज, इकडचे वैष्णव महाराज, हे आमचे सार्थक महाराज, आमचे या ठिकाणी महाराज राहिले नाही. गुले महाराज ऑर्गन वाजवणारे, लखन महाराज, पंकज महाराज, विनेकरी बाबा. झाले का सगळे? एक राहिले पिल्लो महाराज. नाही झाला आता पिल्लो महाराज. या सगळ्यांना धन्यवाद देतो. सुंदर असणारी सिस्टीम देणारे, नाव नाही भौतिक हे राहुलजी, तुम्हाला सुंदर राहुल भाऊ यांना धन्यवाद. चित्रीकरण करणारे गजर माऊलीचा, दोन्ही कॅमेरे एकच आहे का? युट्यूब चॅनल एक चॅनल आहे गजर माऊलीचा. या चॅनल वाले भाऊंना मनापासून धन्यवाद. आता हे गजर माऊलीचा सगळीकडे दिसणार आहे. चित्रीकरण करणारे भाऊंना मनापासून धन्यवाद. या ठिकाणी संजय काका आहेच. विजय काका साठे महाराज तुम्हालाही धन्यवाद. या ठिकाणी जाधव साहेब तुम्ही आले, धन्यवाद. ज्यांनी चव्हाण साहेब आले, तुम्हाला धन्यवाद. या ठिकाणी आम्हाला ज्यांनी अत्यंत सुंदर ट्रॉफी करून दिल्या, अडबंगनाथ नारायणगिरी महाराजांना अरुणगिरी महाराज असे त्रिवेणी फोटो करून दिले धर्मनाथ बीजीसाठी, ते आमचे गोपीनाथ पाटील पठाडे साहेब तुम्हाला धन्यवाद. त्याने 100 ट्रॉफ्या आम्हाला देवस्थानला करून दिल्या, त्याबद्दल धन्यवाद आहे. भास्करराव तुम्हाला धन्यवाद. नामदेव पाटील तुम्हालाही धन्यवाद. आणि टोपेवाले साहेब, बंदुरे नाना तुम्हाला धन्यवाद. या ठिकाणी इकडे बसलेले 2 टोपेवाले दादा, एक ताईचे पिताश्री आहे बरोबर ना, आणि दुसरे परिसरातले आहे. आता मागचे पुढचे सगळेच जण, सगळ्यांना धन्यवाद. महिला मंडळी तुम्हाला सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी आमच्या शीतलताई जोशी मॅडम तुम्ही आलेले आहेत. तुमचा ऑफिस आटपून महाराज काकाने सांगितलं कोपऱ्यात बसल्यावर तुमचं बरंच लक्ष राहतो बरं का. ताईला धन्यवाद. ताईला इकडे घ्या ना जरा, त्या मोठ्या व्यक्ती बरं झालं आले तुम्ही. बसा बसा. कोपऱ्यात गेल्यापेक्षा आमच्या बजरंग जवळ नगरापाशी. धन्यवाद. दुसरी एक चॅनल या ठिकाणी आनंद वारी आले ना, आनंद वारी चॅनल वाले मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि हा कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये लाईव्ह चालू आहे. मनापासून आनंद वारी करता एकदा जोरात टाळ्या वाजायच्या आहेत. आनंद वारी करता ते लाईव्ह सुरू आहेत. बऱ्याच दिवसाची इच्छा होती. कोण आहे आयोजक? तुम्ही का? या भाऊ काका हे बऱ्याच दिवसापासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. या इकडे पुढे. हे आनंद वारीवाले आहेत. त्यांना माझ्या संस्थानाचे कार्यक्रम दाखवायचे आहेत आणि आज मात्र
या इथे या एकदा तुमच्या चॅनलमध्ये तुम्ही दिसू द्या इकडे दर्शन घेऊन. यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या वाजायच्या आहेत. हे आनंद वारी लाईव्ह चालू आहे आणि अडबंगनाथ संस्थानचे ते भक्तच आहे. त्यांना मनापासून धन्यवाद भाऊ, धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल आनंद वारी. आणि दुसरे माऊली गजर माऊलीवाले आहे का तन्नाई भाऊ यावरती गजर माऊली आणि आनंद वारी दोन्हीही चॅनलवाले मनापासून धन्यवाद. माऊली आले त्यामुळे आमचा गजर तुमच्यापर्यंत येणार आहे. धन्यवाद. विठ्ठल 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 एकदा मनापासून धन्यवाद सर्वांना. आता आलेले सर्वजन परिचित अपरिचित माता भगिनी पुरुषजन आयोजक संयोजक पावत्या फाडणारे तुम्हाला धन्यवाद. रांगोळ्या घालणारे तुम्हाला धन्यवाद. आणि इथे येऊन ज्यांनी ज्यांनी सेवा केली वर्गणे दिले त्यांना धन्यवाद. आणि आता कोणी राहिले असेल तर पावत्या फाडून जात त्यांनाही धन्यवाद. बास्ताई जमला आता बरं का. सगळ्यांना धन्यवाद देतो. माय बापांनो, एका कथाकाराने एका कीर्तनकाराने कथा करावी, करण्याची इच्छा निर्माण करावी आणि आपल्या पूर्वजांच्या नावाने आजचं काल्याचं अन्नदान करावं असं व्यक्तिमत्व आमचे शीतलताई करता एकदा मनापासून धन्यवाद द्यायचे. कथाही केली आणि आजची कालेची पंगत वैकुंठवासी तुकाराम बाबा बापू गाजरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने पंगत आहे. एकदाच वाचतो काका, ध्यानात ठेवा. जास्त वाचावं लागत नाही हे ध्यानात एकदा बरं का. जास्त वाचत नाही, फक्त एकदाच वाचतो हे ध्यानात ठेवा. आपल्याला धन्यवाद देतो. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने पंगतही त्यांचीच आहे. हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला, मनापासून धन्यवाद देतो. आता हरि कीर्तनाला आपण प्रारंभ करूया. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. बोला सर्वजन. हरे राम 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 सीता राम राम राम. हे बघा असं नाही चालणार, ताल संगीत ठेवा. हात वर करा सर्वजन. हे बघा असं नाही चालणार. ज्याला देवाने दोन हात दिले आणि भगवान परमात्म्याच्या कृपेने आपल्याला योग प्राप्त झाला, टाळी वाजवून सर्वांनी प्रेमाने करा. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम राम सीता हरे राम राम सीता. हरे राम 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 सीता राम राम राम. 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 हरे राम 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 सीता राम राम. हरे राम 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 सीता राम राम. श्री रामचंद्र भगवान की हर हर. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम. वाह, धन्यवाद. भगवंताचं चिंतन प्रत्येकाने केलं पाहिजे. या जगतामध्ये सगळं काही प्राप्त करता येईल, पण मिळालेलं आयुष्य पुन्हा मिळवता येणार नाही. हा नरदेह गेला तर पुन्हा प्राप्त करता येणार नाही. जगामध्ये पद प्रतिष्ठा ऐश्वर्य सत्ता संपत्ती आम्हाला सर्वांना प्राप्त करता येईल. भाऊ थोडस विकू कमी करा. कल्पना करा, माय बापानो
आपल्याला सर्व काही प्राप्त करता येईल, पण एकदा नरदेह गेला तो मिळणार नाही. नरदेह निदान लागले हाती, आपल्याला प्राप्त झाले नाही नरदेह, पण आता मिळालेला परत नाही. मिळाला हा देह काकटाळी न्याय, न घडो उपाय घडू आले. आंधळ्याच्या तावडीत कावळा सापडावा तसा आपल्याला नरदेह मिळालेला आहे. आंधळ्याला जसा ताळी सापडला तसा आपल्याला तुम्हाला नरदेह मिळालेला आहे. मग कळाला असं म्हणता येत नाही. माझे गुरुवरी नारायणगिरी महाराज सांगायचे की बाबा, एक सांस में जात है त्रिभुवन का मोल. कहने का मतलब ये है कि भगवान का नामस्मरण करते हुए, भगवान के नामस्मरण में, चिंतन में हमारे जीवन की जो कोई परिभाषा हमें प्राप्त हुई है और एक एक समय हमें मिला है, वो एक एक भगवान के नाम में मस्त होकर के मस्ती में गाना चाहिए. सस्ती में नहीं गाना चाहिए, मस्ती में गाना चाहिए. कोई किसी में मगन, कोई किस में मगन, मुझे लागी लगन हरि दर्शन की. कोई किस में मगन, कोई किस में, कोई इसमें. बताओ मत. एक वाक्य आठवलं मला. मी हरिद्वार मध्ये, ऋषिकेश मध्ये असताना, हरिद्वारच्या पुढे ऋषिकेश आहे, राम सुखदासजी स्वामीकडे राहत असताना त्या काळामध्ये सरला बेटातून 12 वर्षे बाबांची सेवा केली आणि उत्तर भारतामध्ये बद्रीनाथ केदारनाथ यात्रा करायला गेलो तेव्हा राम सुखदासजी स्वामींच्या सानिध्यात आम्ही काही दिवस राहिलो होतो. आणि तिथे आम्हाला इथल्या नाशिकच्या एका व्यक्तीने फार मदत केली. बेटातले जे शिष्य होते, आजही आमचे ब्रह्मचारी भरतजी महाराज तिथेच राहिला आहे उत्तर भारतामध्ये. इथले गमाजीबा म्हणून होते. गमाजी बाबा, गबाजी बाबा आहे का? वारले असेल, तेव्हाच वयवृद्ध झाले होते. म्हणजे आजपासून मी 28-29 वर्षापूर्वीची कथा सांगतो. जेव्हा आम्ही तिकडे यात्रा गेली ताई, त्यांनी तेव्हा नाशिकचे ते होते, पण तिथे फार मदत करायची आम्हाला. ऋषिकेशमध्ये महाराज मदत करायची. इकडचे महाराष्ट्रातले कोणी गेले, त्यातले त्यात बेटातले असले की विचारूच नका. आणि तिथे एक स्वामीजी मोठे संत झाले, त्यांचं नाव राम सुखदासजी स्वामी. या जगाच्या पाठीवर त्यांचा एकही फोटो तुम्हाला दिसणार नाही, पण वाणी इतकी पवित्र होती. गीता प्रेस गोरखपूरला जे वाङ्मय आहे ना, ते त्यांच्या मुखातूनच बऱ्यापैकी असणारं प्रकाशन झालेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांच्या हाताखाली एक लेखक होते, ते आमच्या महाराष्ट्रातले होते, पण याच्यात नवल नाही, ते महाराष्ट्रातले होते. ते आमच्या सद्गुरू नारायणगिरी बाबांचे शिष्य होते. त्यांचं नाव स्वामी विनायकजी महाराज. त्यांनी एक ग्रंथ लिहिला स्वामीजीच्या सानिध्यात. 135 वर्षाचं वय होतं महाराज त्यांचं. राम सुखदासजी स्वामींचं वय जे होतं 135 वर्षाचं वय स्वामी राम सुखदासजी स्वामीजींचं आहे. आणि तिथे ते रात्रंदिवस लिखाण सुरू असायचं. रात्रंदिवस लिखाण सुरू होतं. रात्रंदिवस लिखाण चालू असताना माय बापांनो, एक ग्रंथ ज्यांच्या हाताखाली लिहिला तो आमच्या सरला बेटाचे गुरुवर्य. काका नीट लक्ष देऊन ऐका. त्यांचं नाव सद्गुरू नारायणगिरी महाराजांचे पट शिष्य, त्यांचं नाव आहे स्वामी विनायकजी महाराज. आणि त्यांनी जो ग्रंथ लिहिला तो साधक संजीवनी, आजही जगभर प्रसिद्ध आहे. साधक संजीवनी, साधकाची संजीवनी तो ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि दुसरा असा लिहिला गीता जीवनदीप, म्हणजे 2 खंडामध्ये, 1 ते 9, 10 ते 18. आणि त्याचं प्रकाशन त्यांचा आश्रम आडगाव या ठिकाणी जालना आणि संभाजीनगरच्या बाउंड्रीवर गुरुवारी नारायणगिरी बाबांच्या हस्ते त्या 2 खंडातल्या ग्रंथाचं प्रकाशन केलं. त्याला साक्षीदार गाडीत त्या दिवशी मी होतो, हे ध्यानात ठेवा. स्वामी विनायकजी महाराज फार विद्वान, फार विद्वान आजही आहे. गुरुवारी नारायणगिरी बाबांचे ते शिष्य. जगामधले जे विद्वान झाले त्याच्यापैकी त्यांचं नाव आहे. आणि आजही ते जालना आणि संभाजी नगरच्या मध्ये आडगाव नावाचं एक क्षेत्र आहे, तिथं मोठं त्यांचं आश्रम आहेत. माझं मागच्या वर्षी काल्याचं कीर्तन तिथे झालं. 2.5 ते 3 लाख लोक होते. नाथ योगिनी अक्काताई महाराज बेरुळ आश्रम, त्यांचा फिरता सप्ताह आहे. आणि त्या सप्त्यामध्ये माझं दरवर्षी कीर्तन काल्याचं असतं, कारण त्याही संचार शक्तीच्या माध्यमातून अनेक लोकांना सुखी करतात. वेरुळ आश्रम त्यांचा आहे.
अक्काताई महाराज म्हणून. जर तुम्ही तिकडे गेले, वेरूळला तीर्थक्षेत्र आहे, तर अक्काताई महाराजांच्या दर्शनाला नक्की जाऊन या. सोमवारी हजारो लोकांची गर्दी, गुरुवारी हजारो लोकांची गर्दी असते. आणि त्यांना नाथांच्या संचार शक्तीतनं आदेश झाला की तुम्ही या ठिकाणी नाथ परंपरेतलेच अरुणगिरी महाराज, अरुणनाथ गिरीजी काल्याच्या कीर्तनाला घेऊन या, म्हणून त्या कॉन्टॅक्ट करीत आमच्याकडे आल्या. ही नारंगिरी बाबांची कृपा आहे. सांगा वांगी वेगळा भाग हो, पण नाथाने आदेश करावा आणि त्यांनी आमच्याकडे पोहोचावं, कारण त्यांचं स्थान आहे मच्छिंद्रनाथांचं आणि आमची गादी आहे अडभंगनाथांची. ही नाथ परंपरा आहे. जगात काही नव्हतं तेव्हा नाथ परंपराच होती. जगाच्या पाठीवर जगातली सर्वश्रेष्ठ परंपरा ताई, जगाची आद्य परंपरा कोणती असेल तर नाथ परंपरा आहे. नातरी आदिगुरु शंकरा लावणी शिष्य परंपरा. ही शिष्य परंपरा भगवान शंकरांनी सुरू केलेली आहेत. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला दने सहज स्थिती, तेची प्रेम मुद्रा गोरक्षासी दिदली, पूर्ण कृपा केली गैने नाथा. नाथा रे पूर्ण कृपा केली गैनीनाथ. गैनीनाथांपर्यंत आली महाराज. नाथ परंपरा आहे जगातली सर्वश्रेष्ठ परंपरा आहे. जगाच्या पाठीवर जे प्रथम ज्ञान प्रकट झालं भगवान शंकरांनी केलं, ते जे ज्यांना मिळालं, अनेक शिष्य झाले, अनेक योगी झाले, अनेक महायोगी झाले, अनेक साधक झाले, अनेक सिद्ध झाले, पण त्या भगवान शंकराच्या परंपरेमध्ये एक सिद्ध मुख्य झाला, त्याचं नाव मच्छिंद्रनाथ आहे. ध्यानात ठेवा. सिद्ध अनेक आहे, पण मुख्य जर कोणता असेल तर ते झाले मच्छिंद्रनाथ. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, जगातले सगळे सिद्ध त्यांचे गुरु भगवान शंकर आहे, पण त्या सगळ्या सिद्धांपैकी एक प्रिय झाला, त्यांचं नाव आहे मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. ही परंपरा आहे वारकरीची, ही परंपरा आहे सनातन धर्माची, ही परंपरा आहे वैदिक धर्माची, ही परंपरा आहे आपल्या सर्वांच्या कुळ परंपरेची. नाथ परंपरा भगवान शंकर त्यांच्यापासून सुरू झालेली परंपरा. आदिनाथापासून परंपरा आली चालोनी, परंपरा आली चालोनी, परंपरा आली चालोनी. आदिनाथापासून परंपरा आली चालोनी, परंपरा नाही तर काही काही प्रमाण सुद्धा असे असतात प्रमाणात नसतात. म्हणजे कधी कीर्तन पुढे घेऊन जातात, नाही तर मागे नेऊन घालतात. हा बरोबर आहे. वा वा, तुम्हाला पटलं वा महाराज. त्यांची पिपाणी का भोंग सुद्धा तसं वाजलं होतं मी. वा वा, शीतलताई सगळं साजिरच हो तुमच्याकडे. काय माणसं आणली तुम्ही, सगळं अडभंगच आहे. माझी गादी अडभंगनाथाची, तुम्ही अडभंगच गोळा केला. हा हा हा. आता रात्री 12पर्यंत काही सोडणार नाही मी, कारण माझे गुरुवारी नारंगिरी महाराज 3-3, 4-4 तास कीर्तन करायचे 109व्या वर्षाच्या वयात. तर मग ते जर 4 आणि 5 तास कीर्तन करत होते, माझी वय अजून बरी आहे. म्हणजे 109 वर्षाच्या वयात ते इतकं करत होते, तर माझी वय चव्हाण साहेब बरी आहे. मग आता जर कदाचित 6 तास झाले तर काय बिघडलं. विठाला इथलं मंडळ एवढं छान आहे शीतलताई तुमचं. हा हा हा. तुमच्या अध्यक्षताईला आणि सगळ्या कमिटीला धन्यवाद. खजिनदार कुठे आहे काका? देवरेताई. वा वा वा. काकाने ओळख करून दिली. महाराज कोणाशी ओळख ठेवा नाही तर नका ठेवू, पण खजिनदार लक्षात ठेवा म्हणले आमच्या, कारण पाकिट तिकून येणार आहे म्हणले. वा वा वा. बरं झालं ताई कीर्तनाच्या आधी खजिनदारची ओळख केली. असो, धन्यवाद तुम्हा सर्वांना. विनोदाने सहज बोलल्या गेलं. मायबापांनो सगळे मंडळी चांगले आहेत इथे. खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या महिला एकत्र येऊन जर कार्य करत असेल, एवढ्या महिलांनी हा सप्ताह जर केला असेल, तर मला वाटतं आपल्या सगळ्या पुरुषांनी ह्या सगळ्या बहिणीच्या पाठीमागे भरभक्कम उभा राहावा आणि हा सप्ताह मोठ्यात मोठा होत जावा, हीच नागेश्वराच्या चरणी प्रार्थना. आपण आपल्या बहिणीच्या मागे खंबीरपणाने उभे राहा. भाऊ उभा राहतोच,
पण तो जरा भास्करराव उभा राहतो भाऊ, पण जर खंबीर असेल तर बहिणी चांगल्या कार्य करतात. म्हणून आमच्या सगळ्या बहिणीला, आता त्या निष्ठा बहिणी नाही, आमच्या लाडक्या बहिणी हे ध्यानात ठेवा. पुन्हा निष्ठा बहिणी नाहीये. तर सर्वांना धन्यवाद. माय बापांनो, ही परंपरा सांगत असताना आदिनाथ उमा बीज प्रगटने किंवा आदिनाथ गुरु हे सगळ्या परंपरा सांगत असताना शंकराची परंपरा इथे भगवान नागेश्वर आहे. का बोलतो मी, नागेश्वराचं मंदिर आहे त्या अनुषंगाने बोलल्या गेलं. आणि त्यातली ही परंपरा या ठिकाणी सकल संत चरित्र आमच्या ताईंनी केलेलं आहे. ताईविषयी किती वर्णन करावं. खऱ्या अर्थाने संसारात त्यांचे तुपे महाराज, मी त्यांनाही धन्यवाद देईल. तुपे महाराज कुठे आहे? योगेश महाराज तुपे बाबा, त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. कारण पत्नीला करण्याकरता कार्याला स्वतंत्रता देण्याचं काम पतीच करत असेल तर अशा पतिदेवाला सुद्धा मनापासून धन्यवाद दिले पाहिजे, बरं का. परमार्थ करत असेल तर आपण एकूणाला पाठबळ दिलं पाहिजे, घरामध्ये पाठिंबा मिळाला पाहिजे, चांगल्या गोष्टीला सहकार्य केलं पाहिजे. आणि म्हणूनच आम्हाला हा जन्म मिळाला. मायबापांनो, सगळं संत चरित्र इथे झालेलं आहे. आणि आता मायबापांनो, देवाचं चरित्र सांगत असताना आज काल्याचा प्रसंग आहे. भगवान परमात्म्याचे अनेक अवतार झालेले आहेत, एक अवतार नाही आहे. बरं, 1 2 10 20 नाही, अनंत अवतार गेसे भक्ता कारणे, अनंत अवतार गेसे भक्ता कारणे, हे अनंत अवतार गेसे भक्ता कारणे, अनंत अवतार गेसे भक्ता कारणे, हे कनवाळू कृपाळू दीना लागे उद्धरणे, कृपाळू दीना लागे उद्धरणे, हे कनवाळू कृपाळू दीना लागे उद्धरणे, कनवाळू कृपाळू दीना लागे उद्धरणे. 1 2 अवतार नाही तर देवाचे. माय बापांनो, 1 2 अवतार नाहीये, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे, उद्धरणे दिना लागे उद्धरणे. वा वा, काहीला नाही कळलं तर टाळी वाजवता. वा वा, गोड वाजवला, राग सुंदर. कनवाळू कृपा कृपाळू दिना लागे उद्धरणे, उद्धरणे. काय होतं महाराज, आजच्या काळात एक फॅशन झालेली आहे मिक्स व्हेज भाजीची. हॉटेलमध्ये दिले की कोणती भाजी घ्यायची, मग काहींना नाव सुचलं नाही ना, काहीला ती आवडती, काहीला हे आवडती, काहीला ते आवडतं, काहीला हे आवडतं. आणि काहींना सगळंच आवडत असलं की सांगायचं ऑर्डर द्यायची मिक्स व्हेज करा. कळलं का मला? तसं रागामध्ये मिक्स व्हेज घेतलं की मजा येते, हे तुमच्याकरता सांगितलं त्यांना. ठेव 2-3 राग एकत्र घेत आनंद येतो, बाकी काय. माय बापांनो, 1 2 अवतार नाही, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. जगाच्या उद्धाराकरता 1 2 10 20 5 50 100 नाही, अनंत अवतार आहे. आणि एका ठिकाणी तर असं वर्णन केलं, अवताराच्या राशी तू हा उभा विजेवरी, तू हा उभा विजेवरी, शंका चक्र गदा, शंका चक्र गदा पद्म सहित हारी. अवताराच्या राशी तू हा उभा विजेवरी, तू हा उभा विजेवरी, शंका चक्र गदा, शंका चक्र गदा पद्म सहित हारी. किती
अवतार आहे महाराज, विचार करा. अनंत अवतार येशे भक्ता करणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. अवताराच्या राशी तुहा उभा विठेवरी. कनवा बर या ठिकाणी एक दोन नाही हो, विटेवर उभा असणारा पांडुरंग अनंत अवतार धारण करतोय. मग विचार करा, अनंत आहे, अवताराच्या राशी आहेत. अनंत रूपे अनंत वेशे देखिले मैं दासी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले मैं दासी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले मैं दासी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले बाय बाप्पांनो, तो भगवान परमात्मा, त्याचे हे कार्य आहेत. अनेक रूप आहे, अनेक अवतार घेतो. अवतार विषय बोलत असताना अनेक आहे, अनंत आहे अवतार, अवताराच्या राशी आहे. पण भागवतामध्ये मात्र 24 अवतार सांगितलेले आहेत बरं का. अनंत बाजूला ठेवा, अवताराच्या राशी बाजूला ठेवा, पण भागवतामधल्या मात्र 24 अवतार अत्यंत महत्वाचे आहे. मग 24 अवतार आपल्याला तेही बघायचे नाही, पण संत मालिकेत 10 अवतार सांगितलेले आहेत. बरं 10 अवतार सांगून टाकू का काका? बर का महाराज, अवतार सांगतो आता. 10 अवतार झाले, संत मालिकेमध्ये वर्णन केलेलं आहे. शीतलताई, मत्स्य अवतार पहिला आहे, कच्छ दुसरा, मत्स्य कच्छ वराह वामन नरसिंह परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बहुद्ध 10वा कलंकी होणार. हे अवतार 10 आहे बरं का. घरी जाऊन हिशोब करा. मत्स्य अवतार पहिला आहे, कच्छ मत्स्य कच्छ वराह वामन नरसिंह परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध 10वा कलंकी होणार. हे अवतार जे आहे हे 10 अवतार आहे महाराज. तुम्ही घेतलं बरं झालं, घेऊन टाका. 10 अवतार घेतले, घेऊन जावं, हरकत नाही, काय हरकत नाही. अवतार 10 आहे. आणि या 10 अवतारापैकी प्रिय अवतार जर कोणते असेल तर पूर्ण अवतार रामकृष्ण बरं का महाराजजी. 2 अवतार पूर्ण आहे, एक अवतार पूर्ण आहे, एक परिपूर्ण आहे. पूर्ण अवतार आहे राम, परिपूर्ण अवतार आहे श्याम. श्याम म्हणजे कृष्ण अवतार परिपूर्ण आहे, राम अवतार पूर्ण आहे. आता या दोन्ही अवतारात थोडा प्रकाश टाकून आपण मग कृष्ण अवतारामध्ये प्रवेश करूया. राम अवतार, रामाचं वैशिष्ट्य काय आहे महाराज? राम एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, या जगाच्या पाठीवर एकच अवतार झाला. त्याचं नाव आहे श्रीराम. श्रीराम. संसारिक माणसाने रामाचं चरित्र आचरणात आणावं. ऐकताय ना तुम्ही? संसारिक माणसाने रामाचं चरित्र आचरणात आणावं. संसारिक माणसाने कृष्णाच्या भानगडीत पडू नये आचरणाच्या, ते शक्य नाही. रामाचं चालेल, एक वचन चांगली गोष्ट आहे, एक पत्नी चांगली गोष्ट आहे, एक व्रत, एक बाणी चांगली गोष्ट आहे. पण कृष्णाच्या अवतारामध्ये ते अवघड आहे. पुढे सांगतो मी तुम्हाला. राम अवतारात चरित्र का आदर्श घ्यावा? राम राजीव लोचनम. राम कसा आहे? राजीव लोचनम, इतका सुंदर आहे. रामासारखा सुंदर जगात कोणीच नाही बरं का. ज्या वेळेला ऋषी मुनींनी रामाला पाहिलं काका, ऋषी मुनींनी रामाला पाहिलं, मग ते जंगलातले ऋषी मुनी, जपी तपी संन्यासी योगी मुमुक्ष झालेले महात्मे, त्यांना असं वाटलं की रामाला आलिंगन द्यावं, रामाला गळ्यात मिठी मारावी. पण मर्यादा, ऋषी आहे, रामाला स्पर्श करता येत नाही. आलिंगन द्यावं वाटतं. कैला कोणत्या कोणत्या कामना झाल्या, ज्या ज्या इच्छा निर्माण झाल्या, पण आलिंगन देण्याची भूमिका निर्माण अंतःकरणात प्रगट झाली. कशी इच्छा पूर्ण होणार आहे? मग ते ऋषी मुनी, जपी तपी संन्यासी बर का, जड चेतन सर्व जन रामाची भक्ती करू लागले. पण रामाचं रूप असं होतं महाराज, जीवाला मोहून टाकेल यात नवल नाही, देवांनाही मोहून टाकत होते हे राम होते. रामाचं जीवन एवढं पवित्र आहे. ज्या वेळेला राम जंगलात राहत असायचे, ऋषीमुनीला अपेक्षा व्हायची जप तप अनुष्ठान इत्यादी कर्म करून भगवंताची प्राप्ती होते. पण यापेक्षा भगवंताच्या समीप जाण्याचं जर नातं कोणतं असेल तर पत्नीच आहे. पतीच्या जवळ कोण जाईल सगळ्यात जास्त? हो, पत्नीच जाते ना.
पत्नी इतका अधिकार पतीच्या जीवनात कोणाकडे नसतो. आणि मग ते ऋषी मुनी जपी तपी म्हणू लागले, आपण जर स्त्रिया असतो तर रामाच्या पत्नी होऊन रामाला स्पर्श करता आला असता. पण आता आपण पुरुष आहोत आणि त्यातल्या त्यात महात्मे आहोत. नीट लक्ष द्या. जपी आहोत, तपी आहोत, संन्यासी आहोत. आता ते शक्य नाही. राम न सांगता ओळखणारे होते. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, विश्वी विश्वंबर परिहार चिन्ह लगे. न सांगता त्यांना अंतकरणातल्या भावना, हृदयातल्या भावना कळतात. तो ईश्वर आहे, तो परमेश्वर आहे, जो जगदेश्वर आहे, तो सर्वेश्वर आहे, तोच परमात्मा आहे. आणि तो आत्म्याच्या रूपाने जगात नटलेला आहे. त्या देवाने ओळखलं, त्या रामाने ओळखलं. आता यांची भावना काय? आशीर्वाद दिला, पुढच्या जन्मी ही इच्छा पूर्ण करील. राम अवतारात आशीर्वाद दिला, ही इच्छा पूर्ण करेल. आणि म्हणून त्या ठिकाणी तेच ऋषी मुनी जपी तपी संन्यासी गोकुळामध्ये त्या गोपिकाहून त्यांनी अवतार घेतला. लक्षात आलं ना? गोपिका 16,108 बायका कृष्णाचे म्हणजे काय साध्या नाहीये होत्या. एक सामान्य स्त्रिया नाहीये. तो जगाचा मालक आहे. कृष्ण जगातला एकच पती आहे. सगळ्या जगातल्या स्त्रियाच आहे. दिसायला जरी पुरुष असेल, दिसायला पुरुष जरी असले देहाने, पण जगातले पुरुष नाही, सगळ्या स्त्रियाच आहे. जगात एकच पुरुष आहे, त्याचं नाव भगवान गोपाल कृष्ण आहे. ध्यानात ठेवा. त्याच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ पुरुष नाही. उत्तम पुरुषस्तोन्य परमात्मे त्युदाहृत यो लोकत्रेमा विश्व विवर्ते ये विश्वरः. तो विश्वर आहे. उत्तम पुरुषस्तोन्य परमात्मे त्युदाहृत यो लोकत्रेमा विश्व विवर्ते ये विश्वरः. तो विश्वर आहे, तो सुंदर आहे, तो सत्य आहे. सत्यम ज्ञानमनंतम नित्यमनाकारम भुवनाकारम श्यामानात्मनाथम तृणमत गोविंदम प्रमाणंदम गोष्ठा प्रांगण रिंगण लोल मनाकारम भुवनाकारम श्यामानात्मनाथम तृणमत गोविंदम परमानंदम. आहा, गोविंद होण्याची ऐकताय ना? पण रामाला भेटण्याकरता, देवाला भेटण्याकरता जो ध्येय मिळाला त्याचा सदुपयोग करावा आणि आपल्याला सच्चिदानंदाची प्राप्ती करून घेता यावी. हे देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. मायबापांनो, त्याच ऋषी मुनीच्या रूपातून आलेल्या गोपिका आज 3 प्रकाराने झाल्या होत्या. गोपिका महिलाच होत्या, स्त्रियाच होत्या, पण तीन प्रकारच्या होत्या. गोकुळातल्या गोपिकेचा अधिकार 3 प्रकारचा होता. 3 प्रकारच्या गोपिका होत्या. कोणी सुना होत्या, कोणी सासा होत्या आणि कोणी मुली होत्या. बरं का? कोणी लेकी आहे, कोणी सासा आहे, कोणी सुना आहे. प्रकाराची 3 आहे. आणि सासा सुना लेकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज भगवंताची भक्ती करताय. लेकी कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्र, अशा असणाऱ्या त्या गोपिका राम अवतारामध्ये इच्छा पूर्ण झाली, आशीर्वाद मिळाला. आणि आज मात्र त्याच कृष्ण अवतारामध्ये गोपिका भगवंताच्या रूपा म्हणजे भक्ती करता त्या स्त्रियांच्या रूपाने इथे आल्या, भगवंताची भक्ती करू लागल्या. म्हणजे राम अवतारामध्ये जो आशीर्वाद मिळाला. बर, काहींना अशी इच्छा निर्माण झाली. हे स्त्रियांचं ऋषींचं सांगितलं, जपी तपी संन्यासी मुमुक्षींचं सांगितलं, पण त्याच्यावर असणारा तेवढ्याने भागत नाही. तर त्याच ठिकाणी काही जंगलातले झाडं होते, झाडं, वृक्षाला भगवान परमात्म्याने स्पर्श करावा आणि वृक्षाच्या खाली जाऊन बसावा. त्या वृक्षांना सुद्धा इच्छा निर्माण झाली, जन्मजन्मी भगवंताचा सहवास मिळावा. ते वृक्ष सुद्धा गोकुळामध्ये तिथे वृक्ष होऊन प्रगट झाले होते. काही दगडावर भगवान परमात्मा बसला, त्यालाही वाटायचं की आम्हाला जन्मजन्मी भगवंताचा स्पर्श व्हावा. ते गंगेच्या कडेला, यमुनेच्या कडेला खडक झाले, जिथे यमुनेला ज्या वेळेस महिला पाणी भरायला जायच्या आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी यायचा, त्या खडकाला स्पर्श व्हायचा. काय विचार करा, प्रत्येकाची अपेक्षा भगवान परमात्मा पूर्ण करत असतो. तो पूर्ण योगेश्वर आहे, परिपूर्ण आहेत आणि करणारा. म्हणून राम एकवचनी एक बाणी आहे. रामाचं जीवन चरित्र संसाराच्या माणसाकरता गरजेचं आहे, पण कृष्णाचं चरित्र जगाच्या कल्याणाकरता गरजेचं आहे. ध्यानात ठेवा. अध्यात्म करणारे माणसं असतील त्यांनी कृष्ण चरित्र समजून घ्यावं. आणि जे राजकारण करणारे असतील, अध्यात्म आहे, समाजकारण आहे, राजकारण आहे, या सगळ्यांकरता आदर्श ज्यांचं जीवन आहे ते भगवान श्रीकृष्ण आहेत. कारण जीवनामध्ये कधी कधी माघार घ्यावी, कधी कधी पुढे जावं. ज्या वेळेला माघार घेण्याचा प्रसंग आला, मोठा आहे म्हणून लाजू नये. रणछोड नाव पडलं, द्वारका सोडून दिली महाराज, म्हणजे मथुरा सोडून दिली आणि मथुरेतून द्वारकेत भगवान परमात्मा गेले. त्या दिवशी भगवंताला एक नाव पडलं, रणछोड भगवान.
म्हणजे रणामधून सोडून दिलं का? भांडणं करण्यात फार अर्थ नाही हो. जास्त माणसं वाद घालण्यात असणारा जीवन घालू नये. शहाण्या माणसाने भांडायच्या जास्ती नादी लागू नये. आपलं कल्याण करायचं असेल, आपलं भलं व्हावं वाटत असेल, आपलं चांगलं व्हावं वाटत असेल, आपलं बरं व्हावं वाटत असेल, जास्त भांडणात वेळ न घालता पटकन ते भांडणं कसे मिटतील याचा विचार करावा. आणि नसल जाता येत तर माघार होऊन पुढं असणारा लढा. तुम्हाला क्रिकेट माहिती आहे आता. क्रिकेटमध्ये बॉलिंग करायची असेल तर त्याला जागेवर उभा राहून बॉलिंग नाही करता येत. त्याला मागे जावं लागतं आणि मग पुढे येऊन बॉलिंग करतो. कधी कधी मागे गेले की चांगली बॉलिंग पुढची करता येते. याचा अर्थ असा आहे, कधी कधी जीवनामध्ये समंजसपणाने कार्य करावं. भगवान श्रीकृष्णाचे चरित्र आपल्याला शिकवत आहे. असा जो देव आहे त्यांनी अनेक अवतार घेतले, अनेक रूप धारण केले, पण तो भगवान परमात्मा आहे तरी कसा? आहे तरी कसा? शंकराचार्य फार सुंदर वर्णन करतात. रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही रूप आणि वाजवा सर्वजण. वर्ण छाया. ए रंग नाही रूप नाही, रही वर्ण छाया. रंग नाही रूप नाही, रही वर्ण छाया. रंग नाही रूप टाळी, एक टाळी. वर्ण छाया. रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. हे निर्गुण निराकार तुझी रघुराया. निर्गुण निराकार तुझे रघुराया. निर्गुण निराकार तुझी रघुराया. निर्गुण निराकार तुझे रघुराया. ए मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. 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 ईश्वर तत्व देव तत्व आहे कसं? रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. निर्गुण निराकार तुझी रघुराया. हे रघुराया, निर्गुण तुझ आहे, सगुण तुझ आहे. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एकी गोविंद रे. देवा तू सगुण आहेस का निर्गुण आहेस? देवा आहे तरी कसा सांग ना. आकार चरण उका, आकार चरण युगाला. उकार उदार विशाल, मकार महामंडल रे मस्तकाकारी. हे देवा तू कसा आहे कळाला आम्हाला. हा व्यक्त निराकार नाही जाकर. जरुणी जरा जरा हर्षी भाले. जरुणी जरा जरा हर्षी भाले. टाळ वाजवा. अव्यक्त भगवान परमात्मा आहे. अव्यक्त निराकार नाही जा आकार. जतोणे चराचर हरिशी भजे. मग अव्यक्त आहे का? व्यक्त तोच होतो. कशा करता? होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. एवढा प्रभू भावेशने संतुष्ट राहावे. मग असा असणारा देव अवतार घेतो कशा करता? भक्तांच्या कल्याणाकरता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. धर्मावरती ग्लानी येते तेव्हा भगवान परमात्मा अवतीर्ण होतो. जब जब पाया पाची दुर्जनाची संवारी. भक्तारा के पाया पाची दुर्जनाची संवारी. भक्तारा के पाया पाची दुर्जनाचे संवारी. मी म्हटलं तिन्ही माईकचा आवाज दिसा ना. तिन्ही माईक वाले बोले ना, पण आलाच कुठून? वा वा वा, धन्यवाद महाराज. हा बटणही चालू आणि तोंडही चालू. वा वा वा. मी म्हटले पुढचे आवाज बंद आहे, पण आलाच कुठं?
आडबंगच आहे बा. ते धन्यवाद. बाय बापांनो, भगवान परमात्मा अवतीर्ण होत असतो. जब जब होई धर्म की हानी, बाळयासुर अधम अभिमानी, बाळयासुर अधम अभिमानी. माय बाबांनो, रामायणामध्ये चौपाई आहे. जब जब होई धर्म की हानी, बाळे असुराधम अभिमानी. जब जब होई धर्म की हानी, बाळे असुराधम अभिमानी. भीड़ पड़ी जब भक्त पुकारे, दूर कर बुर दुख हमारे. दशरथ के घर जन्मे राम, पतित पावन सीताराम. राम सिया राम, जय राम सिया राम, राम सिया राम, जय राम सिया राम. वाह वाह, धन्यवाद. भगवान परमात्मा अवतीर्ण होत असतो. अनेक अवतार धरले, अनेक अवतार घेतले, पण सर्वात श्रेष्ठ कृष्ण अवतार झाला. आणि तो अवतार कुठे झाला आणि कुठे भगवान परमात्मा जन्माला आला, तुकोबराय वर्णन करतात. तो जन्माला कुठे आला, पहिलं चरण. कृष्ण गोकुळी जन्मला, 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 कृष्ण गोकुळी जन्मला. कृष्ण चळकाप सुटला, कृष्ण चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण तळकाप सुटला, कृष्ण तळकाप सुटला, कृष्ण तळकाप सुटला, सुटला, सुटला. भगवान परमात्मा गोकुळात जन्माला आला. कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टा चळकाप सुटला. भगवान परमात्मा जन्माला, कृष्ण गोकुळात आला. भक्तांना आनंद झाला. महाराज, नंदगर आनंद भयो रे, जय कन्हैया लाल की. नंदगर आनंद भयो रे, जय कन्हैया लाल की. हात वर करा सर्वजण. जय कन्हैया लाल की. सर्वजण म्हणा, लाजू नका. जय कन्हैया लाल की. हे नंदगर आनंद भयो रे, जय कन्हैया लाल की. नंदगर आनंद भयो रे, जय कन्हैया लाल की. जय हो, जय कन्हैया लाल की. नंदगर आनंद भयो रे, जय कन्हैया लाल की. हंती घोडा पालकी, 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 जय कन्हैया लाल की. नंदगर आनंद भयो रे, जय हो.
या ठिकाणी संदीप भाऊ तांबे साहेबांचं आगमन झालेले एकदा मनापासून नेते आलेले आहेत. पुढच्या वर्षीचा कार्यक्रम आणखीन चांगला होईल. जय हो जय हो. तांबे साहेब आले. संदीप भाऊ तांबे पाटील साहेब आपल्याला मनापासून शिव स्वराज्य त्याचे जनक ते आहे आणि ते इथं आल्याबद्दल शीतलताई आणि सर्व अध्यक्ष मंडळ आणि तुमच्या मंडळाच्या वतीने धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. अशोकराव पवार साहेब तुमचंही आगमन झालेलं आहे. तुम्हालाही मनापासून धन्यवाद. पवार साहेब आल्यामुळे आता पावर आमचा कमी होणार नाही. तुम्हाला डबल धन्यवाद. पवार साहेब आहेत त्यांना धन्यवाद. माय बापानो भगवान परमात्मा जन्माला आला. नंदगर आनंद भयो जय कन्हैया लाल की. हे नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी दिने घोड़ा दिने अवर दिने पालकी. बड़ेन को हाथी घोड़ा बड़ेन को हाथी घोड़ा बूढ़ेन को पालकी. नंदगर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंदगर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल. फार सुंदर वातावरण आहे. भगवान जन्माला आले. ब्रज में हे रही जय जयकार नंदघर लाला आयो है. ब्रज में हे रही जय जयकार नंदघर लाला आयो है. सर्वजन म्हणा लाजू नका. सर्वजन ब्रज में हे रही जय जयकार नंदघर लाला आयो है. ब्रज में हे रही जय जयकार नंदघर लाला आयो है. जय जयकार नंदघर लाला आयो है. ब्रज में हो जय जयकार नंदघर लाला आयो है. हे लाला आयो है. यशोदाने लाला आयो है. आयो रे सदा लाला आयो रे. लाला आयो है. यशोदाने लाला आयो है. सर्वजन मना प्रेमाने. ब्रज में हे रही जय जयकार नंदघर लाला आयो है. ब्रज में हे रही जय जयकार नंदघर लाला आयो है. जय हो मना सर्वजन. नंदघर लाला आयो रे. ब्रज में हो रही जय जयकार नंदघर लाला आयो रे. माय बापानो आनंद झाला. भगवान परमात्मा जन्माला आला. ब्रज में हे रे जय जयकार नंदघर लाला आयो है. अरे लाला आयो है. यशोदाने लाला आयो है. लाला आयो है. यशोदाने लाला आयो है. ब्रज में हे रे जय जयकार नंदघर लाला आयो है. आनंद झाला. गोपिका नाचू लागल्या. एका गोपिकांना माहिती झाली बरं का तांबे साहेब. मग ती शांत नाही राहिले. ते दुसरीला म्हणले ऐकलं का ग. काय झालं. अगं ऐकलं का गंगूबाई. काय ग रंगू. पण ऐकलं का. सांग ना. महाळा कॉलनी मध्ये काय चाललं. बस कळलं तुम्हाला. नागेश्वर मंदिरात सांग ना काय चाललं. पण ऐकलं का तू. सांग तर सांग ना काय. त्या ठिकाणी काय चाललं ते आज सांगण्याकरता मी इथं आले. तिथलं सांगतो बरं का शीतलताई. मग एक गवळण दुसरीला सांगू लागले ऐकला का नंदा बाबाच्या घरी काय झालं. काय झालं. येशुदीला मुलगा झाला. गवळण सांगती गवळणी झाला यशोदेला. गवळण बाई बाई गवळण सांगती गवळणी पुत्र झाला यशोदेला. गवळण वरती गवळण पुत्र झाला यशोदेला. बाई बाई गवळण सांगती गवळणी पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला पुत्र
बापानो गवळण इथली चर्चा आहे. गवळण सांगे गवळणीला पुत्र येशुदेशी झाला. एक धावी एकी पुढे रे ताटी वाटी सुंट बडे. वण भरुनिया दाटी नंदा घरी झाली दाती. त्या ठिकाणी अत्यंत सगळ्या गवळणी एकत्र आल्या आणि चर्चा झाली. गवळण म्हणू लागली ही चर्चा एकत्र सगळ्यांना सांगितलं. भगवान परमात्मा जन्माला आला, सगळ्यांना आनंद झाला आणि त्या गोपिका तिथे आनंद झालेला आहे. भगवान परमात्मा जन्माला आला, दुष्टांना चळकाप सुटला, भक्तांना आनंद झाला. पण तो कोण आहे हो, कशामुळे आनंद झाला? दुसरं चरण. होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. अरे बोल. होता कृष्णाचा अवतार, धन्यवाद. कशामुळे आनंद झाला महाराज? होता कृष्णाचा अवतार. बरं का पवार साहेब, आनंद करते गरोगर. त्या ठिकाणी सगळ्यांना आनंद झाला, गरोगर आनंद झाला. याचे कारण असे महाराज, का आनंद झाला? गोपीनाथ पाटील त्याचे 4 कारण आहे. वेळ झाला पण सांगू का थोडक्यात? ठीक आहे. पहिला कारण, गोकुळातल्या लोकांना आनंद झाला. बरं का अध्यक्ष महाराज, गोकुळातल्या लोकांना आनंद झाला याचं कारण एक आहे, तो भगवान परमात्मा निर्गुण होता, सगुण झाला म्हणून आनंद झाला. दुसरं कारण आहे, ज्यांना मुलगा झाला ते त्या ठिकाणचे राजा आहे, त्यांचं नाव नंद आहे, नंदाच्या घरी आनंद आहे म्हणून आनंद झाला. ध्यानात ठेवा. तिसरं कारण आहे, आनंद का झाला? जिच्या पोटी तो जन्माला आला. एश ददाती इति येशुदा. ज्या ठिकाणी एश देण्याचंच काम जी आई करते तिचं नाव येशुदा आहे म्हणून आनंद झाला. आणि त्या ठिकाणी तो भगवान परमात्मा जिथे जन्माला आला, का आनंद झाला? हे पती पत्नी दोघंही, राजा नंद आणि माता यशोदा, कधी कोणावर अन्याय करत नव्हते. जे आपल्याकडे येईल सर्वांना सारखे मानत होते. माणसाने मोठा असावं, मोठेपणाचं प्रदर्शन नसावं. बरं का तांबे साहेब,
माणसाने मोठा असावं, प्रदर्शन नसावं, माणसाने ज्ञानी असावा, अहंकार नसावा, माणसाने श्रीमंत असावा, घमंड नसावा. आणि म्हणून मारबापानं जिथे श्रीमंत आहे, घमंड नाही, मोठे आहे, प्रदर्शन नाही, ज्ञानी आहे, अहंकार नाही, तिथे भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आनंद होतो. नंद बाबा मोठे आहे पण कोणावर कधी अन्याय करत नाही. यशोदा राणी आहे पण सर्वांना सारखे मानत होते. म्हणून सगळ्यांना चारी पटीने आनंद झाला. पण कोणाला, गावातल्या का गल्लीतल्या का लोकांना नाही हो, सगळ्यांना आनंद ले. नर नारी, नरांना आनंद, नारींना आनंद. तांबे साहेब एकही शिल्लक राहिलं नाही. नर म्हणजे सगळे पुरुष, नारी म्हणजे ताई सगळ्या स्त्रिया, सगळ्यांना आनंद झाला. मग गल्लीतल्या नाही, कॉलनीतल्या नाही, नाशिक सिटीतल्या नाही, महाराष्ट्रातल्या नाही, तर जगातल्या सगळ्या नरनारींना आनंद झाला. का? तो भगवान परमात्मा आनंद घन परमात्मा जन्माला आला बाळ रूपाने आणि म्हणून आनंद झाला. मग त्या गोपिका काय करू लागल्या महाराज? त्याच ठिकाणी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, कथा करू लागल्या, गीत गाऊ लागल्या आणि त्या भजन करू लागल्या. कशा प्रकारे भजन करतात? सर्वांनी 1 मिनिट माझ्याबरोबर संकीर्तन करायचंय. हरी सर्वांनी चिंतन करा. हरी राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा, नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा, नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. म्हणा राधे गोविंदा. टाळी वाजून एक टाळी, एक टाळी, हात वर करा. नटवर नागर नंदा जय राधे गोविंदा. राधे गोविंदा. एक टाळी, एक टाळी, एक टाळी वाजवा. एक टाळी सर्वांची, संगत संगत सर्वांची. राधे गोविंदा. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा, नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा, नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. राधे गोविंदा. सर्व मना प्रेमाने राधे गोविंदा. एक टाळी. नटवर नागर नाद राधे गोविंदा. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा. नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा, नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. सर्वजन म्हणा, सर्वजन टाळी वाजवा आणि सर्वजन राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा, नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंद. जय हो, टाळी वाजवा. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा, नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. हे राधे गोविंदा, राधे गोविंदा, राधे 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 गोविंदा. राधे गोविंदा. राधे गोविंदा. जय हो. राधे 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 गोविंदा. हे राधे गोविंदा, राधे गोविंदा, राधे 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 गोविंदा. राधे गोविंदा. राधे गोविंदा. राधे 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 गोविंदा. गोपाल कृष्ण भगवान की अलग निरंजन. राधे. धन्यवाद तुम्हाला. करा आता खाली. आधीच केले, बरं झालं. 7 वर्ष झाली, सवय लागली. आमच्या शीतलताईंनी हात लवकर खाली घ्यायची सवय लावली. धन्यवाद येत आहे तुम्हाला. बघा ना,
किती चांगली भक्ती करता तुमचे लोक. आता आम्हीच म्हणणारा, तुम्ही थोडं 1 मिनिट थांबायचं, सगळे म्हणायचं. महाराज आपला स्वर द्या. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा. टाळी नका वाजू, फक्त म्हणा हे राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा. ताई जेवण आहे की इथं? जेवण आहे ना नक्की? प्रसाद? मग एवढा आळस कशाला? ते असं पण आहे की इकडे? बरं आहे, तर आवाज करा. राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा. आवाज. हे राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा. हे नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. हे नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. राधे गोविंदा राधे गोविंदा राधे 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 गोविंदा. आवाज कमी झाला हो. हे राधे गोविंदा राधे गोविंदा राधे 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 गोविंदा. जय हो. काय आवाज आहे, वाह. मुझे भाई श्याम संग प्रीत. 1 मिनिट आता जोरात हात करायचंय सर्वांनी. मुझे भाई श्याम संग प्रीत दुनिया क्या जाने. मुझे भाई श्याम संग प्रीत दुनिया क्या जाने. मुझे भाई श्याम संग प्रीत दुनिया क्या जाने. तारी तारी महाराज. श्याम संग दागी किलक कजिन दागी किलक कजिन. टाळी टाळी सर्वांनी म्हणायचे, लाजू नका. मुझे भाई श्याम संग प्रीत. मुझे भाई श्याम संग प्रीत दुनिया क्या जाने. मुझे भाई श्याम संग प्रीत दुनिया क्या जाने. क्या जाने रे 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 क्या जाने. मुझे भाई श्याम संग प्रीत दुनिया क्या जाने. मुझे भाई श्याम संग प्रीत दुनिया क्या जाने. मुझे भाई श्याम संग प्रीत दुनिया क्या जाने. मुझे भाई श्याम प्रीत दुनिया क्या जाने. अरे क्या जाने रे वो जाने. क्या जाने रे वो जाने. क्या जाने रे हो जाने. क्या जाने हो जाने. क्या जाने रे हो जाने. क्या जाने रे मैं जाने. क्या जाने रे हो जाने. क्या जाने रे मैं जाने. मुझे भाई श्याम संग प्रीत दुनिया क्या जाने. मुझे भाई श्याम संग प्रीत दुनिया क्या जाने. मुझे भाई श्याम संग प्रीत सर्व म्हणा, लाजू नका. मुझे भाई श्याम संग प्रीत दुनिया क्या जाने. गोपाल कृष्ण भगवान की त्या सगळ्या गोपिका भगवंताची भक्ती करायच्या बरं का काका. मुझे भई श्याम संग प्रीत दुनिया क्या जाने. मुझे भई श्याम संग प्रीत दुनिया क्या जाने. ज्या वेळेला श्याम संग प्रीत झाली, लोकांचं घेणं नाही बरं का. मस्तीमध्ये गोपिका भजन करायच्या. परमार्थ करणाऱ्याला सगळे चांगले म्हणतात असं काही नाही. जे चांगला परमार्थ करायला लागले की शत्रू चांगले निर्माण होत असतात, त्याचा परमार्थ चांगला होत असतो, हे ध्यानात ठेवा. कारण चांगलं कार्य करत असेल त्यावेळेला नाव ठेवणारे टपतात. त्यावेळेला गोपिका म्हणते आम्हाला त्याची पर्वा नाही. मुझे भई श्याम संग प्रीत दुनिया क्या जाने. श्याम संग प्रीत झाली आणि श्याम संग प्रेम झालं. आता जगातल्या प्रेमाचं काय गरज आहे महाराज. विचार करा. त्या गोपिका
भगवान परमात्म्याच्या भक्तीला सगळे एकत्र आल्या आणि त्याच ठिकाणी महाराज भगवंताचं नामाचं चिंतन करू लागल्या. तिसरं शिरोळ सदा नामगाचे वाटी सदा नामगाचे जय हो. सदा नामगाचे वाटे सदा नामगाचे गाते सदा नामगाचे गाती सदा नामगाचे गाती सदा नामगाचे गाती सदा नामगाचे प्रेमे आनंद नाचती प्रेमे आनंद नाचती प्रेमे आनंद प्रेमे आनंद नाचती प्रेमे आनंद नाचती प्रेमे आनंद नाचती प्रेमे आनंद प्रेमे आनंद नाचती होता कृष्णाचा अवतार शाबाश. होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार प्रेमे आनंद नाचती प्रेमे आनंद नाचती प्रेमे आनंद नाचती प्रेमे आनंद नाचती होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार भगवान परमात्मा जन्माला आला. आनंद सर्वांना झाला. सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती. आनंदाने नाचू लागल्या, गीत गाऊ लागल्या आणि भजन करू लागल्या. ते भजन कसं आहे? सर्वांनी वर हात करा. विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई म्हणा. बार कुमार 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 बार विठोबार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार हरि जय हरि जय हरि विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार विठोबार कुमारी 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 ठोबार कुमाई जय ठोबार कुमाई जय ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई हरि जय विठोबा विठोबा जय 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 हरि जय जय हरि जय जय
मुबारक हो माये मुबारक हो माये मुबारक हो या ठिकाणी आत्ताच आदरणीय नयनाताई जाधव याही आलेल्या आहेत. एकदा त्यांच्याकरताही मनापासून धन्यवाद. या ताईला जागा करायची. या नयनाताई, आपलं हे आगमन झालेलं आहे, आपल्याला धन्यवाद. पवार साहेब आहे, तांबे साहेब आहे, नयनाताई आहे, दुसऱ्या ताई मोहिनी ताई आहे, शीतल ताई आहे. धन्यवाद तुम्हा सर्वांना. भगवान परमात्मा जन्माला आला, सदा नाम वाचे गाते, प्रेमे आनंदे नाचती. गीत गाऊ लागले गुडिया तोरणे. भाऊ मी सांगतो तेव्हा करा. माऊली मी सांगतो मग तेव्हा धरा. आपण दही अंडे फोडताना मी सांगतो तुम्हाला. या ठिकाणी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आहे. शीतलताई तुपे महाराज यांनी अत्यंत चांगलं कार्य सगळ्या महिला मंडळी आपल्याबरोबर घेऊन केलेलं आहे. 7 वर्ष झाले सर्व महिलांना एकत्र करून एवढं चांगलं प्रकारचं कार्य त्या करत आहे. आणि कथा कीर्तन याच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन. या ठिकाणी 7 दिवस सकल संत चरित्र झालेलं आहे. मला फार विशेष आग्रह केला की महाराजजी आम्हाला स्वामीजी तुमचीच तारीख हवी आहे. इथल्या अध्यक्ष सचिव यांनी मला फोन केले. महिला सगळ्या होत्या. त्या म्हणायच्या नाशिकून बोलतो, कीर्तन द्या बाबा. मी म्हटलं अडबंगच भेटले. माझा नेम असा आहे, तांबे साहेब गादीवर आल्याशिवाय मी कोणालाच देत नाही. पण हे संजय बाबाने अशी सवय लागली का फोनवर तारीख द्यायची. आमचा नेम असा आहे, आमची परंपरा मोठी आहे महाराष्ट्रातली. गंगागिरी बाबा, नारंगिरी बाबा आणि माझी अडबंगनाथाच आहे. गुरुवारी पौर्णिमेला लोक येतात, तिथे आल्यावर तारीख देतो. पण त्या म्हणाल्या महाराज काही झालं तरी तारीख द्यावाच लागेल. मी म्हटलं कशामुळं, तुम्ही एवढ्या तापल्या कशामुळं. ते म्हटलं आम्ही तापत नाही, शीतलताई आमच्याकडे म्हणून शांत आहे, तारीख घ्या. तर तारीख घ्या म्हटल्या, आग्रह केला आणि मग ताईंनी आग्रह केला. आज घेऊन आल्या. आता माझी गाधी अडबंगनाथाची, माणसे अडबंगच भेटले. आमचं ठिकाण अडबंगनाथ तपोभूमी, भामानगर, भामाठाण तालुका श्रीरामपूर इथे आहेत. त्या ठिकाणी माय बापांनो दर गुरुवारी पौर्णिमेला 1000 लोक दर्शनाला येतात. बरं का तांबे साहेब, नवनाथ ग्रंथाच्या 33-34 अध्यायामध्ये जगप्रसिद्ध विषय आहे. रामायणामध्ये प्रसिद्ध विषय आहे. रामाच्या अश्रूंनी शिळा तयार झाली. त्या शिळेवरती अडबंगनाथाने 12 वर्ष तप केलं. ती भूमी भामानगर, भामाठाण तालुका श्रीरामपूर. नवनाथ ग्रंथामध्ये जगप्रसिद्ध विषय आहे. अनेक लोक येतात आणि त्या ठिकाणी संकल्प करतात. ती इच्छा पूर्ण होती लोकांची. कोणाचे कुठल्याही अडचणी असू द्या, नाथ महाराज त्या पूर्ण करत असतात. ही नवनाथांची शक्ती आहे. आणखीन एक ताई आल्या, त्यांना धन्यवाद. या ताई डॉक्टर नयनाताई. आता तुम्ही इकडच्या चरणात चंचल ताई आल्या. चंचल ताईला मनापासून शीतलताईच्या वतीने धन्यवाद आहे. या बर तिकून आता भाऊ तुम्ही इकून या, बहिणीला जागा इकडनं, उजव्या हाताला बहिणी ठेवा. या जमला. असे भाऊ पाहिजे समजदार, पटकन जागा देतात. विठाला विठाला कल्पना करा. आता आमच्या चंचल ताई आल्या, मोहिनी ताई आल्या, नयना ताई आल्या, शीतल ताई तुम्हाला धन्यवाद.
अशोकराव पवार साहेब आहे आणि संदीप भाऊ तांबे साहेब आहे. या सगळ्या मंडळीला मनापासून धन्यवाद देतो. माय बापांनो, आमची भूमी नाथांची आहे. तांबे पाटील, तिथे अडबंगनाथाला जे लोक येतात, जे काही बोलतात, नाथ महाराज ती इच्छा पूर्ण करत असतात. जे काही येतं ते नाथ महाराज पूर्ण करतात. जे कोणाची काही इच्छा असेल, दर गुरुवारी अनेक लोक येतात. श्रद्धया परियोपेतस्तेमी युक्त तमामतः एतक्षरमनिर्देशम अव्यक्तम परिउपासने. अनेक लोक येतात, श्रद्धेने भक्ती करतात, अडबंगनाथ गाथा पारायण करतात, लोकांची व्यथा दूर होते आणि त्यांना ते पावतात. असे संपूर्ण देशभरात आहे. परवा मी अमेरिकेमध्ये एक ऑनलाईन अभिषेक केला, पूजा केली अडबंगनाथाची. आलस्का नावाचं एक स्थान आहे तिथे अमेरिकेमध्ये. माझी शिष्य आहेत, त्यांनी अडबंगनाथाची भक्ती तिथे पारायण केलं, अडबंगनाथ गाथेचं, आणि पूजा केली. त्यांची कामना पूर्ण झाली. मग इथून व्हिडिओ कॉलवरती, कारण आपले सकाळी 9 वाजता, त्यांचे सकाळी संध्याकाळचे 7:30 वाजले होते, कारण त्या त्या देशाच्या टायमिंगमध्ये बदल आहे. इथे लाईव्ह असणारी पूजा अभिषेक केला आणि नाथ महाराजांची कृपा झाली. पण काही अडबंगच भेटतात बरं का काका. एका माणसाला मुलबाळ होत नव्हतं, आला माझ्याकडे, महाराज आम्हाला मुलबाळ होत नाही. म्हटलं एक काम कर, अडबंगनाथ महाराजांच्या 9 वारी कर, अडबंगनाथाची वारी कर, गाथा पारायण कर, उद्यापन कर, निश्चित पूर्ण होईल, तुला अडबंगनाथ फळ देईल. त्याला 9 वाऱ्या सांगितल्या करायच्या, त्यांनी 5च केल्या साहेब. आला माझ्याकडे, महाराज अभिषेक करायचा, तारीख घ्या लिहून. मी म्हटलं अरे 9 गुरुवार झाले की? ते म्हटले नाही 5च झाले. म्हटलं मग असं का? म्हटलं घ्या बा धकून, धकून घ्या म्हणे. म्हटलं अरे असं कसं धकून घ्यायचं? तो म्हटलं नाही घ्या धकून, 5व्याच वारीला करून टाका. म्हटलं ठीक आहे. त्याला सांगितलं 1.25 मीटर शिळेवर टाकायला कापड घेऊन ये, 11 हळकुंडा आणि 11 सुपाऱ्या आणि 11 आकडा लिहून दिला. त्यांनी 11 आणायच्या ऐवजी 9 सुपाऱ्या आणल्या. मी म्हटलं अरे असं का केलं? अभिषेक करायचा, 9 सुपाऱ्या आणल्या. तो म्हटलं घ्या बा धकून. म्हटलं धन्यवाद. त्याला 1.25 मीटर कापड सांगितलं होतं त्या शिळेवर टाकायला, त्यांनी 1.25 मीटरच आणलं. मी म्हटलं अरे असं का केलं? तो म्हटलं घ्या बा धकून. धन्यवाद. काका तो अभिषेक धकाधकीत झाला बरं का चंचलताई, धकाधकीत अभिषेक झाला आणि अडबंगनाथाने कृपाही केली. तांबे पाटील 9 महिने 9 दिवसांनी फळ प्राप्त झालं. आणि आला ना भांडायला माझ्याकडे, काय महाराज? म्हटलं झालं काय? काय खरं नाही तुमचं आणि तुमच्या अडबंगनाथाचं. अरे म्हटलं झालं काय? तो म्हटलं अडबंगनाथाचंही खरं नाही, तुमचंही खरं नाही. मी मुलाकरता अभिषेक केला होता, मुलगीच झाली. मी म्हटलं घे बा धोकून. जमलं. त्याने सांगितलं महाराज मला मुलगा झाला पाहिजे, त्याकरता अभिषेक केला, मला मुलगीच झाली. म्हणलं घे बा धोकून. काहीच नव्हतं, 12 वर्षापासून तसंच होता ना. कल्पना करा माय बापांनो, यांची भूमी नाथांची. आपण एकदा या नक्कीच. ह्या कॉलनीमध्ये पहिल्यांदाच कीर्तन आहे. विशेष आग्रह होता शीतलताईंचा की अडबंगनाथाचं चरित्र सांगा. चरित्र नाही पण संक्षिप्त विषय मांडला. आपण नक्कीच अडबंगनाथ दर्शनाला या. अडबंगनाथ संस्थान भामानगर, भामाठाण तालुका श्रीरामपूरमध्ये आहे. ज्या ठिकाणी रामाच्या अश्रूंनी शिळा आहे, त्या शिळेवर अडबंगनाथांनी 12 वर्ष तप केलं. अनेक लोक येतात, अनेकांच्या अडीअडचणी त्या ठिकाणी दूर होतात. नाथ महाराज करत असतात. नवनाथांची ती ताकद आहे, त्यापैकी अडबंगनाथ चिरंजीव आहे. आपणही नेते मंडळी तुम्ही या, तुम्हाला गरज आहे आशीर्वादाची. म्हणजे आता नाही म्हणणार मी, पण गरज एवढंच म्हणतो, कायमचीच गरज आहे. तर दर्शनाला या. तुम्ही पुढचं समजून घ्या जा ना हो, एवढं उघड करायला लावू नका ना. सध्या कीर्तनात मी एवढे यातनं बरं का पवार साहेब. परिणाम सगळेजण दर्शनाला एवढंच सांगेल, बाकी काही नाही. समजने वालों को इशारा काफी होता है भाई, हे भी सही है. धन्यवाद आपल्या सर्वांना. मायबापांनो दर्शनाला या. 13 जानेवारी ते 21 जानेवारी आमच्याकडे धर्मनाथ बीज आहे. फार मोठ्या स्वरूपामध्ये रामराव महाराज ढोक यांची रामायण कथा आहे. महाराष्ट्रातील अनेक कीर्तनकाराचे कीर्तन आहे. आपल्या सर्वांना निमंत्रण देतो, या आपण. आणि आपल्याला सर्वांना निमंत्रण देऊन आत्मारा विचार आता शेवटचा मानतो. भगवान परमात्म्याचं भजन करता करता त्याच ठिकाणी जो कोणी चिंतन करतो, भगवंताचं नामस्मरण करतो, तुका मने हरती दोष, आनंदाने करती घोष. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. परिणाम
माय बापांनो, भगवान कृष्णाचं चरित्राचं जो वर्णन करतो त्याचे दोष नष्ट होतात आणि पाप नष्ट होऊन पुण्य प्राप्त होत आहे असा अधिकार कृष्णाच्या जीवनचरित्रात आहे. आणि ते जीवनचरित्र या ठिकाणी सांगत असताना भगवान परमात्मा जन्माला आला, अनेक प्रकारच्या कोड्या करू लागला. रांगत रंगणी चोरित लोणी, रांगत रंगणी चोरित लोणी, रांगत रंगणी चोरित लोणी, रांगत रंगणी चोरित लोणी, दावणी दरी ती गवळणी, दावणी दरी गवळणी, दावणी दरी ती गवळणी. दावणी दरी गवळणी. ओ माय बापानो, वेळ झालेला आहे. मला 4 ते 6चा टाइम दिला होता ताईंनी, पण आता 7 वाजत आले. रांगत रंगणी चोरित लोणी, धावणी दरीती गवळणी. अनेक प्रकारच्या खोड्या भगवान परमात्मा करू लागला. काही गवळणी यशोदेकर खोड्या करत असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या सांगायला आल्या आणि गवळणी सांगायला घराणे आल्या. त्यावेळेस यशोदा म्हणाली, गवळणी तर खोड्या सांगण्याकरता, घराणे सांगण्याकरता इथे आलेल्या आहेत. गवळणी जर घराणे सांगायला येऊ लागल्या, पण कधीतरी पकडून द्या म्हटले तेव्हा आम्ही खरं मानू. या ठिकाणी गवळणी घराणे सांगत असताना माय बापांनो अनेक प्रकारच्या, बरं का पारखी साहेब या बसा. अशोकराव पारखे साहेबांचं आगमन झालं, सर्वांच्या वतीने धन्यवाद. माय बापांनो अनेक प्रकारच्या गवळणी आहेत, अनेक प्रकारच्या गवळणी घराणे सांगायला आल्या. यशोदेने सांगावं, लाड कहा काना बाई, माझा लाडका काना आहे. गवळणी म्हणता मग तो खोड्या करणार आहेत. लाडका खोड्या करतोस, मग पकडून द्या ना. काय काय खोड्या करतोस? तिसरी आली धावणी येणे गवाई, काय केली करणी. पतीची दाढी आणि माझी वेणी, दोईची गाठ देवुनी. त्या ठिकाणी गाठ दिली महाराज. गाडबाई कोणाची सुटे ना, गाडबाई कोणाची सुटे ना, गाडबाई कोणाची सुटे ना. यशोदे बाळ तुझा काना. त्या ठिकाणी अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. पतीची दाढी आणि पत्नीची भेनीची गाठ मारली. तिकडनं चिमणी जळत होती. आवाज दिला, ए मंगूस दादा इकडे. चाललेला मंगूस जवळ आला. चिमणीला आवाज दिला, ए चिमणी इकडे. आली. दोघांची गाठ बांधलेली पती पत्नींची. सांगितलं मी बाहेर गेलो, या दोघांच्या मध्ये जायचं, चुळबुळ 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 करायची. सांगा, पती झोपलेला आहे, पत्नी झोपलेली आहे आणि पती पत्नी झोपलेले असताना माय बापांनो दोन्हीची गाठ मारली. कोणाकोणती गाठ सुटत नाही. गाठ बाई कोणाशी सुटेना. यशोदे बाळ तुझा काना, कोटव सोसू धिंगाणा. परिणाम असा झाला, ते गिराईक नंद बाबाकडे निघालं. विठाल 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 विठाल. हो, अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या खोड्या केलेल्या आहेत. अशा 2-4 खोड्या सांगत असताना यशोदा म्हणाली, माझा कृष्ण खरंच खोड्या करतो का? गवळणी आल्या. म्हटले फारच करतो. गवळणी घराणे सांगते यशोदेशी, गवळणी घराणे सांगते यशोदेशी, गवळणी घराणे सांगते यशोदेशी, गवळणी घराणे सांगते यशोदेशी. हे गवळणी घराणे सांगते यशोदेशी, गवळणी घराणे सांगते यशोदेशी. गवळणी घराणे सांगते यशोदेशी, दही दूध खाऊन या पळून जातो ऋषी केसी. लाड कहा काना बाई तुझ्या तुला गोड वाटी.
याच्या खोडी सांगू किती महिपत्र सिंधू आटे. अनेक प्रकारच्या खोड्या सुरू झाल्या. मग माता म्हणाले खरं जर असं करत असेल तर कृष्णा असं करू नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको, वेळ वेळ जाऊ नकोस घरी कोणाच्या. हे कृष्णा. अनेक प्रकारचे घराणे सांगू लागले. मग आईने सांगितलं बाळा आता मी तुला शाळेत घालते, उद्यापासून शाळेत जा. उद्या जाई राणा तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, 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 या. सारे गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या, 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, 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 या. उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना. जा बाबा उद्या रानात. आईचा आदेश आला. भगवंताने विचार केला तर ठीक आहे जावा लागणार. माझे गडी कोण कोण अवघे देवा निवडून. मग सगळे निवडले. मग सांगितलं अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. आले इटू दांडू लगुऱ्या नाना परी. खेळ मांडी याला बळवंटी. हा इशारा केला होता, इशारा केला होता. आता नाही, मी वेळ झाला म्हटलो ना. एक तर आमच्या कीर्तनात प्रमाण कोणीच देत नसतात. तुम्हाला सहज मदत थोडंसं. आता वेळ 4 ते 6 मला पुढे लांब जायचं महाराज. हा ते आता 7 वाजलेला. इट्टू दांडू लगुऱ्या नाना परी. खेळ मांडियेला वाळवंटी घाई. नाचते वैष्णव भाई रे. देवा आता मात्र भूक लागलेली आहे. शीतलताई आम्हाला पण भूक लागलेली आहे. जेवण आहे ना? तुम्ही जरी नाही घातलं तर एवढ्या बहिणी मला आणखीन भेटल्या आज जेवायला. आता इथे ताई कशा भेटल्या? एक चंचल ताई, एक मोहिनी ताई आणि एक नयना ताई. वा वा. नाहीच जमलं तर इथे पवार साहेब आले, आता पारखे साहेब आले, पवार साहेब आहे, संदीप भाऊ तांबे पाटील आहे. एवढ्यातून उपाशी कोणीच ठेवणार नाही. एक तरी जेव घातल्याशिवाय ठेवणार नाही. असो, सर्वांना धन्यवाद देतो. अनेक प्रकारच्या खोड्या झाल्या आणि मग तो काला त्या ठिकाणी झाला. हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने. कल्पना करा माय बापांना. तो काला त्या ठिकाणी झाला. तोच काला आज या ठिकाणी आदरणीय शीतलताई तुपे महाराज यांनी अत्यंत सुंदर निवेदन केलं. सुंदर असणारी कथा या ठिकाणी झाली आणि सुंदर हा कार्यक्रम पार पडला. मनापासून आमच्या शीतलताई तुपे महाराजांकरता कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या हाताने असंच कार्य घडत राहावं या अडबंगनाथ चरणी, नागेश्वर भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आमच्या सगळ्या महिला मंडळी या ठिकाणी, सगळ्या महिला संघटना एक कपडे घालून तुम्ही आहात आणि परमार्थ करता. गेले 7 वर्षापासून अविरत अखंडपणे सदैव सातत्याने भक्ती करतात. मनापासून मी सर्वांना धन्यवाद देतो. उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपण सर्वजण आलेले आहात, सर्वांना धन्यवाद आहे. नेते मंडळी स्टेजवर आहे. भगवान परमात्मा जे ज्याच्याकरता आता सध्या धावपळ करीत आहे कार्यक्रमासाठी, त्यांना भगवान परमात्म्याची कृपा व्हावी, प्रसाद मिळावा ही अडबंगनाथ चरणी प्रार्थना. आणि मग दर्शनाला यावा ही विनंती बाकी या महादेवाच्या अडबंगनाथ. शीतलताई त्यांना धन्यवाद. एकाच गाडीत येणार. मला एक नगरसेवक भेटले होते तिकडे. कुठे? ते म्हटले गाडी घेऊन येतो बाबा. नंदू सेठ म्हटले तुम्ही आता बरं झालं. सुनबाई साहेबांना सांगा बा. आता आपल्या सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बरं का काका धन्यवाद म्हटलो ना. आता ते काका फार झाकली. तुम्ही 2 लाखाची नका ना करू ते. बरं का, सर्वांना धन्यवाद. हे येडे नाहीये ना पुढे, बस कळलं आता. बरोबर आहे की नाही? सर्वांना धन्यवाद. आपण सर्वजण आहोत. आपल्या सर्वांकडनं भगवंताची भक्ती घडत राहावी. आपल्याला धन्यवाद देतो.
जाता जाता पुनश्च अडबंगनाथ संस्थानचा जानेवारी महिन्यामध्ये 13 ते 21चं निमंत्रण देतो. वाणीला विराम देतो. त्याच ठिकाणी तो काला झाला. महाराज सिंकेला वेले म्हणा दोघं तुम्ही. या भाऊ चला 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 म्हणा. शिंकेला विने दुरी होतो त्रिगांजनी तुम्ही वारे दोईकडे मुख पसरो वाहतीच्या दारा जाने दुईचा परा वारे दोहीकडे मुख पसरो कामने आती लोका उत्तम लोका वारे दोहीकडे मुख पसरो कंठी धरला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश काला वाटू एक विकास बापुलीला ब्रह्माधिकार लोकांना काला वाटू एक मेका वैश्वनिका